तर आज आम्ही पुरणाच्या पोळ्या का करतोय आणि एवढ्या छान गरम-गरम फुगलेल्या पोळ्या तर सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ. तर मी काल सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या आत्याच्या गावाला आली आहे आणि तिथला हा व्ह्यू आहे मस्त. हे शेणाच्या गोवऱ्या-बिवऱ्या लावलेल्या असतात आणि हे प्रॉपर गाव आहे म्हणजे सगळंच असं म्हणजे एकतर शेतातलं खायचं, बाहेरचं काही भेटत नाही ते. छान आहे म्हणजे असं पण छान वाटतं. आमचं पण गावच आहे पण एवढं नाही आहे. आमचं थोडं सिटीत येतं आणि हे थोडं आउटसाईडला गाव म्हणजे गावच आहे. त्यानंतर आत्याची मुलगी माझी स्वयंपाक करत होती पुरणाच्या पोळ्या कारण आमच्याकडे असा रूल आहे की पाहुणे जर घरी आले तर आधी त्यांना पुरणाच्या पोळ्याच करायच्या म्हणजे काही जरी झालं तरी ते खात असतील नाही खात असतील आणि मी खातच नव्हते तरी माझ्यासाठी पुरणाच्या पोळ्या केलेल्या. मग मी खाल्ली तरी अर्धी पुरणाची पोळी खाल्ली आणि आम्ही सगळे असं मस्त बसून जेवण वगैरे केलं. आणि आमच्याकडे हे पुरणाची पोळी आमटी आणि भरडा पण करतात. भरडा म्हणजे ते डाळीच्या पिठाचा असतो. बाकी लोकांना माहिती असेल कर्नाटकातले जे आहे त्यांना भरडा काय असतो. आणि मग त्यानंतर आम्ही जेवण करून बसलेलो. आत्याने ढाळे आणले, ढाळे घेतले. परत 4 वाजले म्हणून चहा घेतला, चहा केला आत्याने. म्हणजे मी एवढा चहा पित होते इथं आल्यापासून. चहा, दूध, खाणं-पिणं एवढं चालू होतं. मला वाटलं की मी 8 दिवस जरी इथं राहिले तर माझं 5-6 किलो वजन सहज वाढेल. एवढं माझं खाणं-पिणं चालू होतं आणि माझं गावाला गेलं की असंच असतं. कोण एवढं खायला-प्यायला देतात की बस. त्यानंतर आम्ही आवरून निघालो आत्याच्या घरी. खाली आत्याचं घर आहे माझ्या आणि हे माझ्या आत्याच्या मुलीचं. मी काल सांगितलंच होतं तुम्हाला. तर मी खाली निघालो आणि यांच्या गावात एवढी जनावरं आहेत की म्हणजे जिकडं बघेल तिकडं जनावरं म्हणजे इकडून-तिकडून जनावरच येतात. गाई, म्हशी एवढे आहेत बस. आणि यांच्याकडे दूध खूप चांगलं भेटतं म्हणजे असं पाणी-बिणी टाकलेलं नसतं. छान असतं दूध आणि यांचं तर घरचंच होतं. त्यामुळे मग नंतर तिकडे गेलो. तिकडे पण आत्याने चहा केला. परत चहा घेतला आणि मग बाहेर अंगणामध्ये बसलो होतो असंच. त्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसऱ्या आत्याच्या घरी म्हणजे माझ्या आत्याच्या नंदेच्या घरी. त्यांनी पण आम्हाला चहासाठी बोलवलेलं. पण आम्ही असा प्लॅन करून गेलो होतो की आम्ही चहा पीत नाही म्हणून सांगायचं तिथे गेल्यानंतर. तिथे गेलो, बसलो, बोललो आणि त्यांनी म्हटलं आम्ही म्हटलं चहा पीत नाही आणि जेवण करा. मग मी म्हटलं नाही जेवण तर आम्ही आत्ताच 4 वाजता केलं. मला बिलकुल जेवण जाणार नाही. मग तिथनं आम्ही हॉस्पिटलला गेलो. माझ्या आत्याच्या मुलीला चेक करायचं होतं आणि त्यांच्या गावातलं हे हॉस्पिटल आहे बघा कसं आहे हॉस्पिटल. मग डॉक्टरांनी चेक वगैरे केलं. तिला 2 इंजेक्शन दिले. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर भाऊजीने आणली होती पनीर काजूची भाजी आणि रोटी. मग त्यानंतर परत आम्ही जेवायला बसलो. लवकरच जेवण झालं होतं आमचं 8लाच जेवलो आम्ही आणि नंतर तर असा दिवस संपला आणि मला उद्या निघायचं आहे.